आणि 2,60,000 कोटीचं प्रोव्हिजन या बजेटमध्ये केलेलं आहे. आता याच्यातील कोणता प्रश्न असेल की आपल्याला काय मागलं काय त्याचे मी तुम्हाला सांगेन. पण एकंदरीत मोठ्या प्रमाणामध्ये या बजेटमध्ये प्रोव्हिजन कॅपेक्स हा एक टर्म असते, म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर. समजा कॅपिटल एक्सपेंडिचर 100 रुपयेचं केलं तर त्याचा 2.5 कोटीचा फायदा होता. तर कॅपेक्स हे या वर्षीच्या बजेटमध्ये 11.5 लाख कोटीचा आहे. म्हणजे कसं की रेल्वे असतील, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नॅशनल हायवे असेल, अशा विविध इन्फ्रास्ट्रक्चरची कामं करण्यासाठी 11.5 लाख कोटीचं केलेलं आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्राला सुद्धा बरेच काही पैसे मिळतील. तर एकंदरीत वेगवेगळ्या राज्याचा विकास व्हावा म्हणून जवळजवळ 1,50,000 रुपये हे विविध राज्यांना, म्हणजे विविध स्टेट असतील आणि युनियन टेरिटरी असतील, त्यांना विदाऊट एनी इंटरेस्ट लोन देण्याचे सुद्धा केंद्राने ठरवले असल्यासाठी 1,50,000 कोटी दिलेले आहे. हेल्थ सेक्टर आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. ग्रामीण भागाची हेल्थ चांगली कशी होईल म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य मंदिरं बांधणं असतील. प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटल, समजा बुलढाण्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल बुलढाण्याला, तर त्या सिव्हिल हॉस्पिटलला 1 डे कॅन्सर ट्रीटमेंट किंवा ट्रीटमेंट सेंटर कसं राहील त्याची सुद्धा मंजुरी देण्याचं वेगवेगळ्या जिल्ह्याचे आहे. म्हणून तिथं ते होईलच त्यांचे जिल्हे देवतील कुठले त्याचे काय. पण कॅन्सर जर झाला तर त्याला ट्रीटमेंट तिथंच कशी मिळेल यासाठी सुद्धा वेगवेगळ्या योजना आहेत. तर एकंदरीत जर सांगायचं झालं तर हे बजेट सर्वसमावेशक अत्यंत ॲम्बिशियस बजेट आहे. आणि ह्या ॲम्बिशियस बजेटमध्ये मी एक एक्झाम्पल तुम्हाला देतो.